नमस्कार, पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत। आज आपण गणपतीच्या विसर्जनासाठी आवर्जून केली जाणारी वाटली डाळ कशी करायची ते बघणार आहोत। अतिशय सुंदर होते, झटपट बनवून तयार होते। रंग टेक्स्चर बघू शकाल, अतिशय सुरेख आलेला आहे, अतिशय सुंदर लागते, चटपटीत लागते। जरूर करून बघा। तर वाटली डाळ कशी करायची सुरुवात करूयात। तर इथे एका बोलमध्ये साधारण 1 कप मी हरभऱ्याची डाळ 4 ते 5 तास भिजत ठेवलेली होती। तुम्ही रात्रभर भिजवून घेतली तरी सुद्धा चालेल आणि बोटाच्या साहाय्याने तोडायला गेलं तर इझिली तुटते, म्हणजे डाळ व्यवस्थित आपली इथे भिजवून तयार झाली आहे। इथे आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये संपूर्ण पाणी डाळीतलं काढून टाकायचं आणि ही संपूर्ण डाळ या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे। डाळ घालून झाली की यामध्ये 1 चमचाभर साधारण आलं आणि मिरचीचा ठेचा घालायचा। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं मस्त। त्यानंतर अर्धा चमचा फक्त साखर घालायची, झाकण लावायचं आणि थोडंसं पल्स मोडवरतीच आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। तर बघू शकाल इथे व्यवस्थित हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि डाळीचे कण किंवा डाळ तशीच थोडीशी शिल्लक आहे। अशी डाळ शिल्लक राहिल्याने दाताखाली आल्यानंतर अतिशय सुंदर लागते, त्याच्यामुळे असंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता हे वाटून झालं। गॅसवरती एक पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। यामध्ये 2 पळी साधारण आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल छान गरम होऊन द्यायचं। तेल छान गरम झालं की 1 चमचाभर मोहरी घालायची, मोहरी छान तडतडू द्यायची। त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं, जिरं पण छान फुलून द्यायचं। पाव चमचा त्यानंतर यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे। मस्त मस्त खमंग फोडणी बसते। त्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याची पानं यामध्ये घालून घ्यायची। वा, सुंदर फोडणी बसलेली आहे। आणि इथे ही जी आपण वाटून घेतलेली डाळ आहे तर ही संपूर्ण डाळ यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे या फोडणीमध्ये। मस्त संपूर्ण डाळ घालून घेतली की आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचे। त्याआधी अर्धा चमचा यामध्ये हळद घालायची। हळद तुम्ही फोडणीमध्ये घातली तरी सुद्धा चालणार आहे। मिक्स करून घेऊयात व्यवस्थित। आता जरी तुम्हाला हे मिश्रण थोडंसं ओलसर दिसत असेल, पण जसं जसं आपण ह्याला परतत जाऊ तशी तशी ही डाळ सुट्टी सुट्टी मोकळी मोकळी होते। आता स्लो टू मीडियम आचेवरती आपल्याला साधारण 5 ते 7 मिनिटं असंच परतून घ्यायचे। तर बघू शकाल साधारण 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि या डाळीतलं मॉइश्चर हळूहळू कमी व्हायला लागलेलं आहे आणि ही डाळ छान अशी सुट्टी सुट्टी व्हायला लागलेली आहे, बघू शकाल इथे तुम्ही। आता अजून 7 ते 8 मिनिटं व्यवस्थित आपल्याला स्लो टू मीडियम आचेवरती डाळ परतून घ्यायची आहे। बघू शकाल 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि छान अशी ही डाळ आपली सुट्टी सुट्टी मोकळी मोकळी झालेली आहे। मस्त। आता ही डाळ छान अशी परतून झालेली आहे, बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे। मस्त, बघू शकाल डाळ आपली छान अशी सुट्टी सुट्टी झालेली आहे, मस्त दिसते ऑलरेडी, बघू शकाल इथे तुम्ही। वा, जबरदस्त, इतका सुंदर खमंग सुवास येतोय, क्या बात आहे। आता त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर आमचूर पावडर घालायची। त्यानंतर यामध्येच आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे। कलर अतिशय सुंदर येतो म्हणून लाल तिखट घातलेला आहे। तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालेल। आमचूर पावडरच्या ऐवजी लिंबाचा रस जरी पिळला तरी सुद्धा चालेल। मिक्स करून घेऊयात आणि 2 ते 3 मिनिटं आपण छान असं परतून घेऊयात। तर बघू शकाल छान असं 3 ते 4 मिनिटं परत एकदा परतून झालेलं आहे। साधारण मला 15 ते 20 मिनिटं लागलेली आहेत आणि ही डाळ छान अशी आपली इथे शिजवून तयार झालेली आहे, परतून तयार झालेली आहे। बघू शकाल रंग टेक्स्चर काय सुरेख आलेला आहे आणि छान अशी मस्त मोकळी मोकळी ही डाळ आपली इथे बनवून तयार झालेली आहे। अतिशय सुंदर होते, चटपटीत होते। सर्व करून घेऊयात। तर ही डाळ सर्व करण्याच्या आधी वरतून छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, मस्त दिसते, बघू शकाल इथे तुम्ही। वा, जबरदस्त। 15 ते 20 मिनिटं लागतात। जरूर अशा पद्धतीने गणपतीच्या विसर्जनासाठी ही वाटली डाळ तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे। तुम्ही खा, घरातल्यांना खाऊ घाला, घरातल्यांना सुद्धा नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका। तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत। तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।